नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, महान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी 20 डिसेंबर 1956 या रोजी आहे. त्यानिमित्ताने आपण गाडगेबाबांच्या जीवनावर थोडंसं बोलणार आहोत. तर बंधू आणि भगिनी, गाडगेबाबांचा जन्म हा 23 फेब्रुवारी 1876 शेनगाव या ठिकाणी झिंगराजी आणि सखोबाई यांच्या पोटी झाला. झिंगराजी हे यांना दारूचं खूप व्यसन होतं आणि त्या दारूच्या व्यसनामुळे झिंगराजी हे कंगाल झाले आणि कंगाल झाल्याच्या नंतर ते त्यांच्या मावस भावाच्या गावी कोतेगाव या ठिकाणी राहायला गेले आणि त्या कोतेगावातच त्यांचं निधन झालं. ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्याच्या अगोदर त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सखूबाईला बोलवलं आणि सांगितलं की माझी अशी अवदशा कशामुळे झाली, तर आपल्या परंपरेमध्ये चालत आलेले जे देवकार्य आहे त्यामुळे माझी अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून तू ते घरातले सगळे देव काढ आणि नदीत फेकून दे. म्हणजे माझ्या डेबूला त्या कंदुरीची आणि त्या देवकार्यांपासून सतत लांब ठेव. आणि त्याचप्रमाणे सखूबाईने केलं आणि डेबूजीला त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या मामाच्या गावाला म्हणजे तापुऱ्याला घेऊन गेले. तर परीट समाजामध्ये अशी एक पद्धत होती की कुठलाही प्रसंग असो, जन्म असो, मृत्यू असो किंवा नवस असो, तर बोकडाची कंदुरी करावी लागायची आणि त्यासोबत दारू द्यावी लागत होती. आणि जर का ही गोष्ट केली नाही तर देव कोपतो अशी समज लोकांची होती. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या घरी कुठलं ना कुठलं कार्य असतंच आणि त्यावेळेस त्याला हे बोकडाची कंदुरी आणि दारू हे करावंच लागत होतं. आणि असे कार्यक्रम सर्रास चालत असल्यामुळे आपोआप माणसं दारूच्या व्यसनाच्या आहारी जात होते. त्याचप्रमाणे झिंगराजीसुद्धा याला अपवाद कसा राहील आणि म्हणून झिंगराजीसुद्धा दारूच्या व्यसनामध्ये पार बुडून गेला आणि त्या दारूच्या व्यसनापायी त्याची बर्बादी झाली. असं पूर्ण समाजाची अवस्था होती. आणि देवकार्य करायला जर पैसे नसले तर सावकाराजवळ जाऊन कर्ज काढायचं. एका देवकार्यासाठी पैसे घेतले, जमिनीचा तुकडा गहाण ठेवायचा आणि पुढच्या देवकार्यासाठी त्याच तुकड्यावर अजून पैसे आणायचे. असे करत करत पैसे वाढायचे. पैसे न देऊ शकल्यामुळे सावकार ती जमीन हडप करायचा आणि माणसं कंगाल व्हायची, व्यसनाच्या आहारी जायची. हे सगळं देवकार्यामुळे होत होतं आणि म्हणून याचा संस्कार लहानपणीच डेबूजींवर झाला होता. गाडगेबाबांचं लहानपणीचं नाव डेबूजी होतं आणि म्हणून नंतर ते त्यांच्या मामाच्या गावी आले. मामाच्या गावी आल्याच्या नंतर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे डेबूजीसुद्धा लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये प्राणीमात्रांना जीव लावण्याची दयावृत्ती त्यांच्यामध्ये होती. ज्यावेळेस ते मामाच्या घरची गुरं राखत अतिशय प्रेमाने ते गुरांची काळजी घेत. गळे लठ्ठ त्यांनी गुरं केलेली होती. मित्रांच्या सोबत ते ज्यावेळेस नदीवर पोहायला जात आणि त्यांचे मित्र मासे किंवा खेकडे पकडायचे तर डेबूजी ती खेकडे आणि मासे त्यांच्या मित्रांच्या नकळत पुन्हा नदीत फेकून द्यायचे. म्हणजे त्यांना प्राणीमात्राबद्दल निस्सीम माया होती. हे लहानपणीचं त्यांचं वर्तन होतं. पुढे डेबूजी मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर त्यांच्या मामाने त्यांचं 1892 त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर डेबूजी आपल्या संसारात चांगल्या प्रकारे
रमले, परंतु त्यांची लोकसेवा प्राणीसेवा चालूच होती. आणि त्याच्यात त्यांना 2 मुली झाल्या. मुलाच्या वेळेस त्यांची पत्नी गरोदर होती. आणि अचानक एका रात्री 1 फेब्रुवारी 1905ला रात्रभर त्यांना झोप लागली नाही. सकाळी 3 वाजता ते उठले. हातात काठी घेतली, डोक्यावर मटक्याचं खापर घेतलं, हातात गाडगं घेतलं, लुंगी आणि अंगरखा अशा वेशात ते घराच्या बाहेर पडले. 1 फेब्रुवारी 1905. ज्या दिवशी ते घराच्या बाहेर पडले त्यानंतर ते मात्र कधीच घरी आले नाही. मग त्यांचा दिनक्रम कसा होता? गाडगे बाबा रस्त्याने चालताना त्यांना जर एखाद्या स्त्रीच्या किंवा माणसाच्या डोक्यावर गवताचा भारा दिसला, तो भारा ते आपल्या डोक्यावर घेत आणि त्या स्त्रीच्या किंवा माणसाच्या मागे मागे जाऊन तो भारा त्यांच्या दारात टाकत आणि त्याच्या बदल्यात फक्त त्यांच्याकडून भाकर घेत. कुणी जर नाव विचारलं तर नाव सांगत नसत, गाव विचारलं तर गाव सांगत नसत, फक्त हसत आणि तिथून निघून जात. लोकांना कुणाचे लाकडं फोडून देत, कुणाच्या मोळ्या वाहून देत, अशी कामं ते करत आणि त्या बदल्यात फक्त भाकर घेत, दुसरं काही नाही. लोकांना हा माणूस म्हणजे एक अवलिया वाटे. हा नाव सांगत नाही, गाव सांगत नाही, परंतु लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आत्मीयता तयार होत असे. त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच कुणाच्या घरी ते मुक्कामाला थांबले नाहीत. कुणाच्या गावात सुद्धा ते त्यांनी कधी मुक्काम केला नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर ते लगेच गाव सोडून द्यायचे आणि गावाच्या बाहेर एखाद्या झाडाखाली ते डाराडूर झोपी जायचे. त्यांना ना विंचवाची भीती वाटायची, ना वाघाची भीती वाटायची, ना सापाची भीती वाटायची. जणू काही सगळे प्राणी त्यांचे मित्र होते आणि गाडगेबाबांना कधीच कुठला त्रास झाला नाही. नंतर त्यांचा दिनक्रम ठरला. ते गावात जायचे. गावात गेल्याच्या नंतर त्यांच्या हातात खराटा असायचा. ते खराट्याने लागायचे. गावातील लोक बघायचे बाबांना गाव झाडताना. मग लोकही त्यांना मदत करायचे आणि बघता बघता संपूर्ण गाव स्वच्छ व्हायचा. आणि संध्याकाळच्या वेळेस बाबा चावडीवर कीर्तन करायचे. कीर्तनात त्यांचे विषय ठरलेले होते. ते अंधश्रद्धेवर बोलायचे. आपण आधी सांगितलं की देव कार्यामुळे कसं नुकसान होतं. तर ते अंधश्रद्धेवर खूप बोलायचे. लोकांच्या मनातून अंधश्रद्धा काढण्याचं काम करायचे. ते सांगायचे की देव हा निर्गुण निराकार आहे. याला नारळ, नवस, अगरबत्ती, मेणबत्ती काहीही लागत नाही. देव पुण्याला दिसत नाही. आणि मग नको त्या देवाची पूजा करून तुम्ही तुमच्या आयुष्याची नासाडी करत आहात. म्हणून माणसात देव बघा, माणसाची सेवा करण्यात देवे, प्राण्यात देवे, असं ते नेहमी सांगायचे. स्वच्छतेवर त्यांचा खूप मोठा भर होता. स्वच्छता जर ठेवली तर अनेक प्रकारच्या रोगराईपासून माणसाचं रक्षण होतं, असं ते त्यांच्या कीर्तनात सांगायचे. शिक्षणावर ते खूप भर द्यायचे. ते म्हणायचे की बायकोला कमी भावाचं लुगडं घ्या, धोत्राला 17 गाठी बांधा, प्रसंगी जेवणाचं ताट मोडा, व्यायाला पाहुणचार करू नका, परंतु मुलांना शाळेत धाडा. कारण गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते, परंतु शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं होतं. त्यानंतर पशुहत्येबद्दल ते नेहमी बोलायचे की प्राण्यांची हत्या करू नका, मांस खाऊ नका. मांसाहार खाण्याला त्यांचा खूप विरोध होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. व्यसनाच्या नांदी लागून आपला समाज वाया गेलेला आहे, यावर ते नेहमी टीका करायचे, नेहमी बोलायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे कीर्तन बाबांचं लोकांना खूप आवडायचं. परंतु बंधूंनो, बोलायला ऐकायला हे चांगलं वाटतं, परंतु हे महापुरुष पचवायला खूप कठीण जातं. या गोष्टी आपण फक्त बोलतो, पण पाळताना आपल्या जीवावर येतं. परंतु यामधून बाबांना प्रचंड लोकप्रियता मिळत होती. लोक बाबांना स्वतःहून पैसे द्यायचे. बाबा ते पैसे त्यांच्याकडेच जमा ठेवायचे आणि त्यांना सांगायचे की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुमच्याकडून हे पैसे घेईल. आणि त्याप्रमाणे लोक ते पैसे जमा करून ठेवायचे. मग बाबांनी धर्मशाळा बनवायला घेतल्या.
धर्मशाळा बनवताना बाबाने लाखो रुपयाच्या धर्मशाळा बनवल्या. मुंबईमध्ये बनवली, पंढरपूरमध्ये बनवली, नाशिकमध्ये बनवली, त्या अमरावती साईडला बनवल्या. अशा अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या आणि त्याच्यावर पाण्याचे घाट बांधले बऱ्याच ठिकाणी. त्याच्यावर त्यांनी लाखो रुपये त्या काळात खर्च केले. परंतु एक एक रुपयाचा बाबांचा हिशोब राहायचा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली होती आणि काही कारणास्तव सरकारने त्यांची रसद बंद केली. त्यावेळेस गाडगेबाबांनी स्वतः 1,00,000 रुपये कर्मवीर भाऊराव पाटलांना दिले. त्यांनी सांगितले की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही घाबरू नका. आणि गाडगेबाबांचा इतका दरारा होता की जे मुंबई प्रांतांचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब थेर, त्यांना ते प्रत्यक्ष भेटले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेची रसद त्यांनी पुन्हा चालू करून दिली. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांवर त्यांना विशेष जीव होता. बाबा एकदा गाडगेबाबा आजारी होते, बाबासाहेब त्यांना बघायला गेले. त्यावेळेस बाबासाहेबांना त्यांनी काही कागदपत्र दिले आणि त्यांना सांगितले की साताऱ्याची जागा आहे ही मी तुम्हाला दान देत आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी ती साताऱ्याची जागा कर्मवीर भाऊराव पाटलांना दान दिली त्यांच्या संस्थेसाठी. मग त्यांनी बाबासाहेबांना चोखामेळा ही पंढरपूरची धर्मशाळा दान केली. तर असे गाडगेबाबा इतके महान झाले की जगातील ते सर्वश्रेष्ठ लोक होते. असं पंजाबराव देशमुख, आचार्य अत्रे, महात्मा गांधी ही लोक गाडगेबाबांचं शिष्यत्व स्वीकारायला तयार होते. ते गाडगेबाबाचे अनुयायी म्हणून घेत स्वतःला. गांधीजी त्यांना खूप मानायचे, निर्मोही संत म्हणायचे. अत्रे म्हणायचे की माणसात देव पाहणारा हा महात्मा आहे. पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे तर त्यांच्यासोबत राहायचे, 8-8 दिवस त्यांची सेवा करायची. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे अतिशय जहाल व्यक्ती, परंतु बाबांची ते सतत सेवा करायचे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गाडगेबाबांचा विशेष जीव. ज्यावेळेस बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस गाडगेबाबांनी खूप मोठा धसका घेतला आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनीही अन्नाचा त्याग केला आणि 14 दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर 1956 या दिवशी त्यांनी निसर्गातच आपला देह ठेवला. तर बंधूंनो, गाडगे महाराज आणि भगवान बुद्ध यांच्यात बरंचसं साम्य होतं. भगवान बुद्धांनी 29व्या वर्षी गृहत्याग केला, गाडगेबाबांनी सुद्धा 29व्या वर्षी गृहत्याग केला. भगवान बुद्धांनी भिक्षापात्र हातात घेतलं होतं, ते भिक्षा मागूनच खायचे. गाडगेबाबांनी सुद्धा स्वतःच्या भंडाऱ्यात सुद्धा ते कधी जेवले नाही, स्वतःच्या धर्मशाळेत कधी राहिले नाही. गाडगेबाबासुद्धा भिक्षा मागूनच त्यांनी आपलं उदरनिर्वाह केला. झाडाच खाली राहिले, कधी कुणाच्या घरी मुक्काम केला नाही. अतिशय बुद्धाप्रमाणे ते जीवन जगले. बुद्धाने 80व्या वर्षी आपला देह ठेवला, गाडगेबाबांनी सुद्धा 80व्या वर्षीच आपला देह ठेवला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला गुरु मानलं, त्याच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांना सुद्धा गुरु मानलं. तर अशा या महान अशा संतांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि येथेच थांबूया. जय भीम, जय संविधान.